ठाणे प्रभारी हरीश कुमार बोराडे पोलीस स्टेशन वाठोडा यांचे तपास पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या डिझेलची साठवणूक करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत एकूण 1025 लिटर डिझेल तसेच अन्य साहित्य मिळून अंदाजे 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 28 सप्टेंबर रोजी दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की पवनपुत्रनगर प्लॉट क्रमांक 46 येथील आउट हाऊस रूममध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल साठवलं गेलंय। माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार ठिकाणी छापा टाकण्यात आला। कारवाईत सचिन संतोष बेनी बागडे आणि आशिष मनभरण यादव अशी आरोपींची नावे समोर आली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून 34 प्लास्टिक कॅनमध्ये भरलेले एकूण 1025 लिटर डिझेल, एक मोटर, डिझेल भरण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी चाळी तसेच आरोपींच्या अंगझडतीतून रोख रक्कम जप्त केली आहे। जप्त केलेल्या डिझेलची किंमतच जवळपास 96,350 तर एकूण मुद्देमालाची किंमत 1,09,50,000 इतकी आहे। ही धोकादायक साठवणूक परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण करणारी असल्याने संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। वाठोडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रमुख स्वप्नील राऊत, पीएसआय स्वप्नील राऊत, पीएसआय अतुल पवार, पीएसआय कृष्णा साळुंके व त्यांची टीम यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक बेकायदेशीररित्या आणि धोकादायक पद्धतीने जे अत्यावश्यक वस्तू प्रतिबंध अधिनियममध्ये जे मोडतात अशा प्रकारचे डिझेल एका ठिकाणी साठवून ठेवण्याबाबत माहिती आमच्या तपास पथकाला मिळाली होती। तर त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्या ठिकाणी रेड कारवाई केली। त्या रेडमध्ये जवळपास 1000 लिटर वेगवेगळ्या कॅन मध्ये भरून ठेवलेलं डिझेल ते मिळून आलं। तो आरोपी ते डिझेल वेगवेगळ्या ठिकाणाहून आणायचा, चोरीच्या माध्यमातून आणि कमी भावामध्ये विकायचा। त्याबद्दल अधिक माहिती स्वप्नील राऊत तपास पथक प्रमुख हे देते। काल रोजी आम्हाला माहिती मिळाली दुपारी एका ठिकाणी पवनपुत्रनगर मध्ये एका ठिकाणी डिझेलचा साठा केलेला आहे आणि हा व्यक्ती बाहेरून दुसऱ्याकडून डिझेल घेतो आणि जे पेट्रोल पंपावर भाव आहेत त्याच्यापेक्षा 5 रुपयांनी कमी भावात तो लोकांना उपलब्ध करून देतो। त्या माहितीवरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांच्या मार्गदर्शनात तपास पथक सोबत घेऊन सदर ठिकाणी पोहोचलो, शहानिशा केली तर आम्हाला तिथे जवळपास 1025 लिटर डिझेल मिळून आलं। आम्ही ते डिझेल जप्त केलेलं आहे आणि त्यातील आरोपी जे आहेत सचिन बेनी बागडे व त्याचा एक सहकारी आशिष यांना ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे तात्पुरतं तरी की जे डिझेल होतं हे ड्रायव्हर लोक आम्हाला विकत होते आणि तो आम्ही साठा करत होतो आणि पेट्रोल पंपपेक्षा 5 ते 10 रुपये कमी भावाने इतर लोकांना विकत होतो, म्हणजे काही फायदा यांना सुद्धा होत होता। डीसीपी जोनपूर मॅडम रश्मिता राव मॅडम तसेच एसीपी फिरस्कर साहेब सकरदरा विभाग यांनी आम्हाला वेळोवेळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे कोणते अवैध धंदे असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्या धर्तीवरच हे अवैध धंदा जो आहे तो काल निदर्शनास आल्यावर तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली। त्यामध्ये तो अवैध धंद्याला निर्बंध झालाच, त्याचबरोबर उघड्यावर अशा प्रकारे निष्काळजीपणे ज्वलनशील पदार्थ विकणे हे एक प्रकारे मोठ्या एखाद्या अनुचित प्रकार घडण्यासाठी किंवा एखादा ज्वलन स्फोट वगैरे असं वेगळा अनुचित प्रकार घडण्यासाठी सुद्धा कारणीभूत होऊ शकत होतं, त्यालाही प्रतिबंध झालेला आहे। पोलीस स्टेशन वाठोडा हद्दीमध्ये अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे जर अवैध धंदे कोणत्याही व्यक्तीला दिसून आले त्यांनी निसंकोचपणे पोलीस स्टेशन वाठोडा येथील इथे कळवावे, आम्हाला कळवावे, आमच्या तपास पथकाला कळवावे, त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कारवाई करू।